जी शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत। सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, पेन्शनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसाठी आताच्या घडीची मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। अखेर महागाई भत्ता वाढीवर शिक्कामोर्तब करण्यात आलेला असून महागाई भत्ता वाढ थकबाकीसह करण्यात आलेली आहे। कोणत्या सरकारी कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे, पेन्शनधारकांना याचा फायदा होणार आहे, किती वाढ होणार आहे, कधीपासून लागू होणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा। समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय, कर्मचारी, पेन्शनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या विषयीच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहावयास मिळतील। जसं की आपण स्क्रीनवर पाहताय, सणासुदीच्या तोंडावर सरकारनं मोठा निर्णय घेत कर्मचाऱ्यांना, पेन्शनधारकांना, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना दिलासा दिलेला आहे। मंत्रिमंडळानं महागाई भत्ता, डिअरनेस अलाउन्स डी आणि महागाई भत्ता डिअरनेस रिलीफ डीआर यात 3% वाढ करण्यास मंजुरी दिलेली आहे। या निर्णयाचा फायदा देशभरातील लाखो कर्मचारी, पेन्शनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना होणार आहे। सरकारच्या घोषणेनंतर कर्मचाऱ्यांचा डीए 55% वरून 58% पर्यंत पोहोचलेला आहे। ही वाढ 1 जुलै 2025 पासून लागू केली जाईल। त्यामुळे जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 3 महिन्यांचे थकीत भत्ते कर्मचाऱ्यांना ऑक्टोबर पेड इन नोव्हेंबर महिन्याच्या पगारासोबत मिळणार आहेत। परिणामी दिवाळीपूर्वीच कर्मचाऱ्यांच्या हातात वाढीव पगाराची रक्कम येणार असून सणासुदीच्या खरेदीसाठी मोठा हातभार लागणार आहे। हा निर्णय 7व्या वेतन आयोगाच्या कक्षेत येणाऱ्या सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना, विशेषतः केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना लागू होणार आहे। याशिवाय निवृत्त कर्मचारी, पेन्शनर्स व कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना या वाढीचा थेट फायदा होणार आहे। यामुळे सक्रिय कर्मचारीच नव्हे तर पेन्शनवर अवलंबून असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनाही दिलासा मिळालेला आहे। अर्थातच याच पार्श्वभूमीवर राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना सुद्धा महागाई भत्ता वाढ जी आहे ती येत्या काही दिवसांमध्ये होणार आहे, कारण केंद्राचा निर्णय राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी लागू करावा लागतो आणि या पार्श्वभूमीवर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सुद्धा 3% डीए वाढ जी आहे ती येत्या काही दिवसांमध्ये मिळणार आहे। त्याची थकबाकीसुद्धा मिळणार आहे। दरवर्षी सरकार महागाई भत्ता 6 महिन्याच्या अंतरानं बदलत असतं। यावर्षी एकदा डीए वाढ करण्यात आलेली होती, त्यामुळं 2025 मधली ही दुसरी डीए वाढीचा हा जो निर्णय आहे तो दुसरा निर्णय आहे। सातत्यानं वाढणाऱ्या महागाईमुळे कर्मचाऱ्यांना दिलासा मिळावा, खरेदी क्षमता टिकून राहावी आणि उत्सव काळात आर्थिक चक्राला गती मिळावी, हा या निर्णयामागचा उद्देश आहे। सणाच्या अगोदरच वाढलेले वेतन आणि महागाई भत्ता यामुळे दिवाळी, दसरा यावेळी कुटुंबियांच्या खर्चाला आधार मिळणार आहे। यामुळे बाजारातली खरेदीची लगबग वाढेल आणि अर्थव्यवस्थेलाही बळकटी मिळेल असा तज्ज्ञांचा अंदाज आहे। त्यामुळे निश्चितच राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना याची प्रतीक्षा करावी लागणार आहे। पण केंद्रातील जे सरकारी कर्मचारी आहेत, पेन्शनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारक आहेत, त्यांच्या महागाई भत्ता वाढीवर आता शिक्कामोर्तब झालेला आहे। त्यांचा महागाई भत्ता वाढ जी आहे ती थकबाकीसह ऑक्टोबरच्या पगारामध्ये दिवाळीपूर्वी मिळणार आहे। त्यामुळे निश्चितच त्यांच्यासाठी ही महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी आहे। पाठोपाठ राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना सुद्धा दिवाळीच्या पार्श्वभूमीवरती राज्य मंत्रिमंडळ या संदर्भात निर्णय घेऊन ही वाढ जी आहे ते राज्यातील कर्मचाऱ्यांना सुद्धा लवकरच लागू करेल। त्यामुळे निश्चितच त्यांच्यासाठी सुद्धा दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ही मोठी भेट ठरू शकते। त्यामुळे ही होती अतिशय महागाई भत्ता वाढी संदर्भातली मोठी बातमी। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी, रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला जरूर सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रपरिवारांच्या मध्ये नक्की शेअर करा। आपले काही प्रश्न असतात नक्की कमेंट करा। धन्यवाद।